आता शिंदेंचा 2 दगडांवर पाय, पवार फडणवीस दोघांनी ओळखलं का? यांचं खातं बदललं, मुंद्यांचे मंत्रिपद गेले, पण त्यांनी एकाच्याही मानेवर सुरी येऊ दिली नाही. धडपड म्हणा किंवा गनिमी खेळ, शिंदे लईच रिस्की डाव खेळतायत. तिकडे पवार, इकडे फडणवीस, दोन्हीकडे संबंध टिकून वेळेनुसार फक्त तराजू बदलतील. नेमकं काय घडलंय ऐका. आधी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलावं लागलं. अजित पवार गटातील 2 मंत्र्यांवर असे घडत राहिले, पण ते गटातील वादग्रस्त मंत्री मात्र बचावले. आपल्या मंत्र्यांचा बचाव करण्यात शिंदे यांना यश आले असं आता म्हटलं जातंय. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या खोलीत नोटांनी भरलेली बॅग दिसत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्याने ते चर्चेत आले होते. योगेश कदम यांच्या आईच्या नावे परवाना असलेल्या मुंबईतील बारमध्ये मुली नाचवल्या जात असल्याचे आणि या बारवर पोलिसांनी धाड टाकल्याचे पुरावे विरोधकांनी समोर आणले होते. त्यामुळे विरोधी पक्षाने वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. शिंदे यांनी 2 दिवसांपूर्वीच्या दिल्ली दौऱ्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन आपल्या मंत्र्यांची बाजू मांडून त्यांना अभय मिळवून दिल्याचे सांगण्यात येतंय. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याप्रमाणे शिरसाट आणि कदम यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही, अशी आतली माहिती आहे. कोकाटे यांचे खाते बदलण्याचा निर्णय अजित पवार गटातील नेत्यांनी आपापसात चर्चा करून घेतली आणि तो मुख्यमंत्र्यांना कळवला. मात्र शिंदे यांच्या वादग्रस्त मंत्र्यांसोबत अशी चर्चाच शिंदे गटात झाली नाही. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी संजय शिरसाट आणि योगेश कदम हे सर्वस्वी शिंदे गटावर विसंबून होते. कोकाटे, शिरसाट आणि कदम यांच्यावर एकाच वेळी कारवाई अपेक्षित होती. मात्र शिंदे यांच्या दिल्ली भेटीनंतर शिरसाट आणि कदम यांच्यावरील कारवाई मागे पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना तारलं असताना दुसरीकडे अजित पवारांनी मात्र अवघ्या 7 महिन्यांच्या महायुतीच्या सत्ताकाळात 2 मंत्र्यांची गच्छंती केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. यातून हे समजून येते की एकनाथ शिंदे त्यांची बार्गेनिंग पॉवर कुठे कशी वापरतात आणि किती रिस्की डाव खेळतात. शिरसाट, कदम, संदीपान भुमरे, दादा भुसे अनेकांच्या गळ्यावर सुरी आली होती. मात्र तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांनी हम सब देख लेंगे या विश्वासावर विश्वास दाखवत ते उभे राहिले. आजही एकनाथ शिंदेंच्या शब्दावर किती मंत्री सरेंडर करायला तयार होतात. निवडणुका असो किंवा मग कॅबिनेटची बैठक असो, बहिष्कार घालण्याची भाषा करतात आणि वेळ प्रसंगी स्वतंत्र होण्याची इतकी डेअरिंग अजित पवारांच्या पक्षातील आमदार मंत्री दाखवत नाही हे विशेष. आत्ताच्या घडीला शिंदे गट आणि शरद पवार यांचे हे सख्य लपून राहिलेले नाही. शरद पवारांसोबत सुद्धा एकनाथ शिंदे आपले संबंध मेंटेन करून आहेत आणि तिकडे रवींद्र चव्हाण असो किंवा मग गणेश नाईक असो, हे ठाणे आणि कल्याणमध्ये शिंदे यांना सोपवण्याची तयारी करत होते. शिंदे फुटतील या चर्चाही होऊ लागल्या आणि शिंदे यांना संपवण्याचा कट रचला जात होता. तिथे आता शिंदे यांनी भाजपला पुन्हा गुडघ्यावर आणले आणि मुंबई महानगरपालिका किंवा पुढच्या आगामी निवडणुकांसाठी युती करण्यासाठी बांधील ठेवल्याची चर्चा होऊ लागली आहेत. एकनाथ शिंदे यांना तुम्ही काहीही म्हणा, ते वारंवार दिल्लीला जात असू द्यात किंवा वारंवार गृहमंत्री अमित शहा यांना भेटू द्यात, परंतु ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या मागे ठाम उभे असलेले दिसतात. तुलनेत अजित पवार मात्र अत्यंत कमी वेळा दिल्लीवारी करतात. दिल्लीतील भाजपच्या बड्या नेत्यांच्या सोबतही त्यांच्या भेटीगाठी क्वचितच दिसतात. जेवढ्या भाजप नेत्यांसोबत एकनाथ शिंदे यांची मैत्री घट्ट दिसते, तेवढी अजित पवारांची दिसून येत नाही. सरकारच्या सुरुवातीच्या काळात मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या रूपाने महायुतीत पहिल्या मंत्र्यांची विकेट पडताना दिसली. त्यानंतर आता पुन्हा विधिमंडळात रमी खेळण्याच्या वादातून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कृषीसारखं महत्त्वाचं खातं सोडून क्रीडा खात्यावर समाधान मानावं लागलं आहे. अजित पवार आपल्या दोन्ही मंत्र्यांची गच्छंती होताना रोखू शकले नाही. त्यातल्या त्यात धनंजय मुंडे यांचं प्रकरण तर खूपच संतापजनक आणि अधिक गंभीर होतं. दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र अजित पवारांच्यापेक्षा उजवे ठरले. शिंदे गटातील संजय शिरसाट सुरुवातीला वाईट वाटेल कमी किमतीत पदरी पाडून घेताना अडकले. नंतर त्यांच्या पैशांनी भरलेल्या बॅगसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. दुसरे संजय गायकवाड यांनी विधिमंडळाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला केलेली बेदम मारहाण. तिसरं म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या डान्स बारचं परमिट आणि त्यावरून पेटलेलं राजकारण. या सर्वांच्या बाबतीत ना एकनाथ शिंदेंनी कारवाई केली ना मुख्यमंत्र्यांकडून कारवाई होऊ दिली आणि त्यातच एकनाथ शिंदेंनी बाजी मारली. आपण काहीही केलं तरी आपला नेता आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही, असा मेसेज त्यांच्या नेत्यांपर्यंत पोहोचवला. एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहे. या संबंधांच्या जोरावरच त्यांनी आपल्या नेत्यांना वाचवले याची चर्चा होते. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे गटाच्या मंत्र्यांवर कारवाईसाठी सकारात्मक होते, परंतु शिंदेंनी दिल्लीत आपलं वजन वाढवलं, वजन दाखवलं,
अमित शहांची भेट घेऊन फडणवीसांवर दबाव आणत आपल्या नेत्यांना कारवाईपासून रोखण्याच्या चर्चा झाल्या. दुसरीकडे अजित पवार आपल्या जुन्या भिडूला पुन्हा मंत्रिमंडळात आणण्यासाठी आग्रही असले तरी मुख्यमंत्री फडणवीस त्यांचा गेम जमवू देत नसल्याची चर्चा आहे. अजित पवार धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात आणण्यासाठी आग्रह असल्याची चर्चा आहे. कृषी खात्यात झालेल्या घोटाळ्याबाबत त्यांना क्लीन चिट मिळाल्यामुळे मुंडे यांच्या आशा पल्लवित झाल्यात. धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांची 3 वेळा भेट घेतल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशा बातम्या येऊ लागल्या. परंतु त्याला आता खुद्द फडणवीसांनीच पूर्णविराम दिला. धनंजय मुंडे यांनी माझी 3 वेळेस भेट घेतली. 3ही वेळेस विविध विषयांवर आमच्यात चर्चा झाली. त्यांच्याशी मंत्रिमंडळाबाबत किंवा मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. धनंजय मुंडे यांच्या स्तरावर मंत्रिमंडळाची चर्चा होत नाही. मी अजित पवार आणि शिंदे यांच्याशी मंत्रिमंडळविषयी चर्चा करतो. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेमुळे सध्या तरी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मात्र आपली ताकद वापरून तिकडे रायगडचे पालकमंत्रीपद रोखलं. तिथे अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देऊ केलं होतं. आजही रायगड हा जिल्हा जो आहे तो पालकमंत्रीपद विलास आहे. इकडे नाशिकमधलं सुद्धा पालकमंत्रीपद रोखण्यात एकनाथ शिंदेंनी सरशी मारली. म्हणजे जिथे बार्गेनिंग पॉवर वापरायची तिथे एकनाथ शिंदे कसून ताकद लावतात. मग आर किंवा पारची लढाई लढण्याची ताकद सुद्धा एकनाथ शिंदे ठेवतात. ठाणे, कल्याण, मुंबई वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये सगळी घेराबंदी शिंदेभोवतीच लावली जात होती. असं म्हणता येईल की भाजपने त्यांची पूर्ण निवडणुकीसाठीची ताकद ही शिंदे यांना थोपवण्यासाठी लावली होती. पण खाली नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि बातमी फुटली की आता इथून पुढच्या निवडणुका या युती म्हणूनच लढवल्या जातील. ही किमया एकनाथ शिंदे यांच्या जोर लावण्यामुळे झाली आहे. या सगळ्या गोष्टी जर बघायच्या ठरल्या तर तुम्हाला काय वाटते? शिंदे जो रिस्की डाव खेळत आहेत त्यामध्ये ते 2 दगडांवर पाय ठेवणे ऑप्शन म्हणून त्यांच्याकडे शरद पवारही आहेत. शरद पवारांच्या जीवावर ते सत्तेत येऊ शकत नाही. म्हणून शरद पवारांच्या शब्दाखातर अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे येऊ शकतात ही बाजू ओळखली आहे. आणि इतिहास सांगतो आणि भविष्य हेही सांगतं की भाजप बहुमतावर किंवा एकाहाती सत्ता महाराष्ट्रात स्थापन करू शकत नाही. त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी घटक पक्षांना शिवाय सध्याच्या घडीला भाजपला सर नाहीये. त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर शिंदे म्हणतील तिथे काही काळासाठी का होईना भाजपला मुकावं लागेल का, की चालू फक्त आणि फक्त फडणवीस शिंदे यांचा जोपर्यंत खेळ चालू आहे तोपर्यंत चालू देतील आणि वेळ प्रसंगी अख्खा खेळच पालखून देतील. असं काही घडेल का? कमेंट करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.